नमस्कार. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. मित्रांनो, TCS एक्झाम अंतर्गत जे काही आपलं सिरीज चालू आहे, कोणतं PYQ सिरीज, याचा आपल्याला नक्कीच फायदा होतोय. चला आपण आजचं लेक्चर कंटिन्यू करूया. पहिला क्वेश्चन, ख्रिस्ती पूर्व 2800 मध्ये आर्याचं आगमन. बघा शब्द आलाय, आर्यांचे आगमन भारतीय इतिहासाला म्हणजे सुरुवात कोणत्या संस्कृतीला अधोरेखित करते? इसवी सन पूर्व संबंधी क्वेश्चन आहे. काय इसवी सन पूर्व हा शब्द महत्वाचा आहे. इसवी सन पूर्व म्हणजे बिफोर क्राइस्ट. आता प्रश्न काय आलाय, बिफोर क्राइस्टचं कुठली घटना आहे, कोणतं घराणं, कोणती संस्कृती. शब्द आलाय संस्कृती, त्यामुळे उत्तर आपल्याला इथंच मिळू शकतं. थोडं जर लॉजिक लावलं तर संस्कृतीने अधोरेखित करते. इथं संस्कृती कोणतीच नाही आहे, एकच संस्कृती आहे. कोणती? सिंधू, ज्याला इंडस व्हॅली किंवा हडप्पा मोहनजोदडो संस्कृती असे म्हणतात. ओके, बघा मग याचं उत्तर आहे इंडस संस्कृती. इंडस संस्कृतीचा कालखंड अंदाजे बघा, काही पुस्तकामध्ये 2750 ते काही पुस्तकामध्ये 1750 आहे आणि काही मध्ये 2500 ते 1750. तर ऑथेंटिक कोणतं मानायचं हे डिपेंड NCERT बेसिसवर लक्षात ठेवा. हा बिफोर क्राइस्टचा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा, ज्याला आपण म्हणतो हडप्पा संस्कृतीचा हा कालखंड आहे. जगामध्ये अशा 4च संस्कृती होऊन गेल्या ज्या महत्वाच्या होत्या. ज्याला इजिप्तची नाईल संस्कृती, चायनाची लक्षात ठेवा चायनीज संस्कृती, भारताची सिंधू संस्कृती ज्याला आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतो, आणि इराणची ज्याला आपण म्हणतो मेसोपोटेमिया. ह्या 4 संस्कृती जगामध्ये होऊन गेल्या. त्यापैकी इंडस व्हॅलीवर आपला प्रश्न विचारला, इसवी सन पूर्व आर्यांचं आगमन आणि भारतीय इतिहासाला सुरुवात कोणत्या संस्कृतीने अधोरेखित करते? कालखंड फक्त लक्षात ठेवा. इसवी सन पूर्वची घटना, ही जर घटना माहित असेल, मौर्य साम्राज्य म्हणले इसवी सन पूर्व, लक्षात ठेवा 300 BC चा कालखंड येतो. शिशुनाग, नंद घराणं, हे फक्त डेटवर आपल्याला माहिती मिळू शकतं. पुढचा क्वेश्चन, हल्दी घाटीची लढाई टिंबटिंबमध्ये लढली गेली. हल्दी घाटी, बॅटल ऑफ हल्दी घाटी सरळ 16व्या शतकासंबंधीचा प्रश्न आहे. 16वं शतक, थोडं लॉजिक लावा. हल्दी घाटीचं युद्ध 16वं शतक. यावेळेस भारतामध्ये महत्वाचा एक टर्निंग पॉइंट आहे. 1526 ला ही घटना महत्वाची आहे. काय घटना महत्वाची आहे? पानिपतचे पहिले युद्ध लक्षात ठेवा, बाबर आणि इब्राहिम लोधी मध्ये झालं होतं. हा टर्निंग पॉइंट का आहे? पहिला पॉइंट लक्षात ठेवा, इथं सल्तनतची समाप्ती होते, म्हणजे दिल्ली सल्तनतची समाप्ती होते आणि मुघल सत्तेची स्थापना होते. काय? मुघल सत्तेची स्थापना होते. हा टर्निंग पॉइंट आहे. आणि पानिपतचं पहिलं युद्ध घडतं. मुघलांचा शासक संस्थापक बाबर नंतर हुमायूं नंतर अकबर. हा अकबरा संबंधीचा क्वेश्चन आहे. कसा? बघा 1556 ला अकबर सत्तेवर येतात. किती? 1556 ला. आणि याच वर्षी पानिपतचं दुसरं युद्ध घडतं. बाबर, इब्राहिम लोधी 1526 हा रूल आउट केला तर कटतो. शेरशाह सुरू, हुमायून हा पण कटतो. अकबर आणि महाराणा प्रताप हे आपलं उत्तर आहे. हे अकबर आणि विक्रमादित्यना हेमू असे म्हणतात. हे पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये सोबत लढले होते 1556. अकबर आणि महाराणा प्रताप, बॅटल ऑफ हल्दी घाटी 1575-76 लक्षात ठेवा. 1576 ची ही घटना आहे. कोणती? बॅटल ऑफ हल्दी घाटी 1576. शेरशाह सुरू आणि हुमायून मध्ये 1539-40 ला 2 युद्ध घडले होते. त्याच्यामुळे हा पण पर्याय कटतो. आणि नंतर म्हणजे आपल्या समोर राहतो एक तर बाबर आणि इब्राहिम लोधी, परंतु हे 1526 चीच घटना आहे. म्हणून उत्तर आहे आपलं अकबर आणि महाराणा प्रताप. लक्षात ठेवा बॅटल ऑफ हल्दी घाटी. काय? बॅटल ऑफ हल्दी घाटी, हल्दी घाटीचं युद्ध. याच्यानंतर पुढचा प्रश्न, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच अशी सिंहगर्जना किंवा लोकप्रिय घोषणा करणारं व्यक्तिमत्व कोणतं? काय? स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पर्याय बघा, रवींद्रनाथ टागोर, राजाराम मोहन राय, बाळ गंगाधर टिळक आणि मोहनदास करमचंद्र गांधी म्हणजे महात्मा गांधी. पर्याय आपल्या समोर आहेत. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आपण लहानपणापासून एक वाक्य वारंवार 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तरी आपण ऐकतो भाषणाच्या माध्यमातून. उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक. 1916 ला लक्षात ठेवा, 1916 ला बेळगाव या ठिकाणी त्यांनी ही घोषणा केली होती. काय? स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकावर आणखीन बघा आपल्यासाठी प्रश्न कोणते येऊ शकतात? त्यांचे वृत्तपत्र मराठा आणि केसरी,
गणेश उत्सव आणि शिवजयंती यांच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. त्यांचं बुक्स कोणतं, गीता रहस्य, ओरियन याच्यावर आपल्याला प्रश्न नक्की येऊ शकतो. त्यांना 1908 ते 14 दरम्यान लक्षात ठेवा त्यांना शिक्षा झाली होती. काय झाली होती? शिक्षा झाली होती. प्रश्न इथे येऊ शकतो. रवींद्रनाथ टागोर म्हटलं की जनगण मन, अमार सोनार बंगला, गुरुदेव 1913 त्यांच्या कादंबरीला पहिला नोबेल मिळाला. काय? गीतांजली कादंबरी. राजाराम मोहन राय, ब्राह्मो समाज, आत्मीय सभा, संवाद कौमुदी, मिरातुल अखबार, सतीप्रथा यांच्या समोर योगदान. मोहनदास करमचंद्र गांधी, महात्मा गांधींचं योगदान आपल्याला माहित आहे. चंपारणे, अहमदाबाद, खेडा आणि साबरमती आश्रम, असहकार चळवळ, चले जाव चळवळ आणि सविनय कायदेभंग, राष्ट्रपिता. त्यामुळं थोडं प्रश्न व्यवस्थित, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच. इथं आणखीन एक प्रश्न येऊ शकतो. व्हॅलेंटाईन चिरोल यांनी भारतीय असंतोषाचे जनक म्हणून टिळकांना म्हटलं होतं. लक्षात ठेवा. इंडियन अनरेस्ट त्यांचं पुस्तक बघा. पुढचं, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली पहिली राजधानी कोणती? पर्याय आपल्या समोर आहेत. राजगड, तोरणा, कोंढाणा, रायगड. मित्रांनो, रायगडावर 6 जून लक्षात ठेवा 1674 ला राज्याभिषेक झाला होता. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे हा पर्याय कटला. कोंढाणा, तोरणा. तोरणा हा त्यांनी 1647 ला पहिल्यांदा जिंकला होता. हे स्पेसिफिक गोष्टी लक्षात ठेवायची, त्यामुळे आपल्याला हे लक्षात येईल. तर उत्तर आहे राजगड. 26 वर्ष ही महाराजांची राजधानी होती. किती? राजगड ही 26 वर्ष. महाराजांचा कालखंड किती आहे? 1630 ते 1680. यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे आयर्नमॅन म्हणून टिंबटिंब प्रसिद्ध आहेत. भगतसिंग, सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस. आपल्या समोर पर्याय येतो. उत्तर सरदार वल्लभभाई पटेल. त्यांना आयर्नमॅन ऑफ इंडिया, दुसरं एक नाव आहे बिस्मार्क. भारताचे बिस्मार्क पण म्हणतात. काय? त्यांना भारताचे बिस्मार्क पण म्हणतात. बिस्मार्क. याच्यानंतर सरदार पटेल यांच्या विषयी मागच्या 5-6 वर्षांमध्ये एक चालू घडामोडीची घटना आपल्याला परीक्षा येऊ शकते. स्टॅच्यू ऑफ युनिटी. आयर्न मॅन का म्हणतात, बिस्मार्क का म्हणतात? तर युनिफिकेशन ऑफ नेटिव्ह स्टेट म्हणजे भारताचं एकीकरणात त्यांचं योगदान आहे. जे काही आपले देशी संस्थान, ज्याला आपण देशी रियासत किंवा संस्थान म्हणतो, जवळपास स्वातंत्र्याच्या वेळी भारतामध्ये 563 संस्थान होते. या संस्थानाच्या विलिनीकरणामध्ये सरदार पटेलांची महत्वाची भूमिका होती. यानंतर पुढचा प्रश्न, भरतनाट्यम नृत्याची निर्मिती टिंबटिंब येथे झाली. राज्य विचारले आपल्या समोर. भरतनाट्यम तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशचं कथक, ओडिसाचं ओडिया लक्षात ठेवा, ओडिया. आंध्र प्रदेशचं कुचिपुडी, कुचिपुडी. तर तामिळनाडूचं काय? भरतनाट्यम. म्हणून याचं उत्तर भरतनाट्यम. इथे एक क्ल्यू मिळतो आपल्याला. भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य लक्षात ठेवा. डान्स, क्लासिकल डान्स विचारलेत. लक्षात ठेवा शास्त्रीय नृत्याची निर्मितीचं राज्य विचारले. परंतु आपल्याला इतर पण क्लासिकल म्युझिक संबंधी, डान्स संबंधी शास्त्रीय नृत्य माहीत पाहिजे, राज्य माहीत पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट माहीत असावी, संबंधित व्यक्ती. ज्या व्यक्तीचं भरतनाट्यम असेल, कुचिपुडी असेल, सत्रिय असेल, कथ्थक असेल, याच्यामध्ये योगदान आहे, याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. पुढचा, राजपूत शासक जयसिंग फर्स्ट आणि मराठा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणत्या तहावर स्वाक्षरी झाली? बघा, पुरंदरचा तह, सालबाईचा तह, श्रीरंगपट्टणमचा तह, सुरतचा तह. थोडा इथं क्वेश्चन मार्क, जर तुमचं वाचन बारीक असेल तर लक्षात येईल. इतिहासामध्ये पुरंदरचे 2 तह आहेत, परंतु आपल्याला इथं राजा विचारल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड 1630 ते 80 आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला क्ल्यू मिळतो की पुरंदरचा तह हा पहिला तह म्हणजे आपल्याला 1665चा तह विचारलेला आहे. कधीचा? 1665चा तह विचारला आहे. त्यामुळे स्पेसिफिक गोष्टी लक्षात ठेवा. काय? स्पेसिफिक गोष्ट, जेणेकरून आपल्याला ही गोष्ट लक्षात राहील. पर्यायामध्ये जरी आपण बघितलं, सालबाईचा तह येऊ शकत नाही, कारण का 1782चा त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकाल नाही आहे. श्रीरंगपट्टणमचा तह पण येऊ शकत नाही, हा 1792चा हा तह आहे. सुरतचा तह पण येऊ शकत नाही, हा 1775चा तह आहे. त्यामुळे स्पेसिफिक पुरंदरचा तह हे आपलं उत्तर आहे. 11 जून 1665 ला मिर्झा राजा जयसिंग औरंगजेबाच्या वतीनं मुघलांचं लक्षात ठेवा सरदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये जो पुरंदरचा तह झाला, हा तह 11 जून 1665. स्पेसिफिक हा सालबाईचा तह, श्रीरंगपट्टणमचा तह, सुरतचा तह हे अँग्लो मराठा वारच्या अगोदरचा आहे पहिल्या. हा तिसरा अँग्लो म्हैसूर वार
हा दुसरा आंग्ल मराठा युद्धाच्या अगोदरच्या, त्यामुळे ह्या स्पेसिफिक गोष्टी ह्या लक्षात येतात आपल्याला पर्यायामधून पण. पुढचं 1907 हे भारताच्या 90,000 सैनिकाच्या स्मृतीमध्ये, बघा लक्षात ठेवा प्रश्न आहे आजचा. टिंबटिंब हे भारताच्या 90,000 सैनिकाच्या स्मृती समृद्ध उभारण्यात आलेलं पहिल्या महायुद्धाचं काय एक प्रतीक होतं, ज्यांनी प्राण गमावले होते. खालीलपैकी कोणती वास्तू पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय सैनिकांनी प्राण गमावले होते, जवळपास किती 90,000 सैनिकांनी, त्यांच्या स्मरणार्थ वास्तू पर्याय आहेत इंडिया गेट, गेटवे ऑफ इंडिया, बुलंद दरवाजा, चार मिनार. बघा बुलंद दरवाजा हा स्पेसिफिक वाक्य लक्षात ठेवा. 1575च्या जवळपासची ही घटना आहे. कोणता? बुलंद दरवाजा. अकबराचा गुजरात विजयाच्या स्मरणार्थ किंवा त्याच्या लक्षात ठेवा हा बुलंद दरवाजा बांधला होता. गेटवे ऑफ इंडिया हे 1911ला जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांचं भारतात आगमन कशासाठी? दिल्ली दरबार तिसऱ्या संबंधी ते भारतामध्ये आले होते, त्यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई या ठिकाणी बांधलं. 1911 हे स्पेसिफिक तारीख महत्वाची आहे. पुढचं जे इंडिया गेट आहे हे इंडिया गेट पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 दरम्यान लढलं गेलं. या महायुद्धामध्ये जे 90,000 जवळपास भारतीय सैनिक काय बलिदान दिलं यांच्या स्मरणार्थ इंडिया गेट ही वास्तू 1921 ते 1931च्या दरम्यान 1921ला पायभरणी आणि 1931ला ही वास्तू पूर्ण झाली. लक्षात ठेवा आपल्याला ही करंट मध्ये पण न्यूज मिळू शकेल. अमरज्योत ही न्यूज मध्ये होते बघा, मी तुम्हाला क्ल्यू दिलेला आहे. आणि जो चार मिनार आहे हा चार मिनार दख्खनच्या, लक्षात ठेवा मोहम्मद कुली कुतुब शहा यांच्या संबंधीचा आहे. 1591 ची ही घटना आहे, 1591. त्यामुळे हे स्पेसिफिक लक्षात ठेवा. आपल्याला हे मी मुदाम का सांगतो, ह्या समजून घ्या या गोष्टी की इंडिया गेट, गेटवे ऑफ इंडिया, बुलंद दरवाजा ह्या प्रत्येकामागे काहीतरी उद्देश होता, स्थापण्यामागे काहीतरी उद्देश होता. ह्या वास्तूवर आणखीन एक प्रश्न येऊ शकतो. तो प्रश्न म्हणजे एकतर एक्झामचा जर टफनेस वाढला तो वास्तू कोणत्या कलेमध्ये बांधली आणि त्यांचं मटेरियल म्हणजे रेड स्टोन यूज केलं का मार्बल यूज केलं का, बघा कोणत्या स्टाईलची आहे, इंडो इस्लामिक आहे का इंडो युरोपियन आहे का, याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न, जवाहरलाल नेहरू यांनी टिंबटिंब सुरुवात केली व जेणेकरून शीतयुद्ध काळात निष्पक्ष राहणे व रशिया किंवा अमेरिकेत समर्थन न देणे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आंतरराष्ट्रीय, बघा लक्षात ठेवा हा प्रश्न दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरचा प्रश्न आहे. मी क्वेश्चन मार्क करतो तो कसा बघा. 1939 ते 44-45च्या दरम्यान दुसरं महायुद्ध लढलं गेलं. महायुद्धाची समाप्ती झाली गेली आणि जग दोन ध्रुवामध्ये डिवाइड झालं. एक ज्याला आपण भांडवलशाही, ज्याला आपण म्हणतो भांडवलशाही सोप्या भाषेत म्हणा, जे लोकशाहीचं प्रतिनिधी करणारे, आणि दुसरं समाजवादाचं ज्याला कम्युनिस्ट, लक्षात ठेवा समाजवादाचं प्रतीक करणारे. भांडवलशाही किंवा लोकशाहीचं प्रतीक करणारे होते अमेरिकेचा गट ज्याला USA म्हणतात अमेरिका, आणि इकडे होता USSR. काय होता? USSR. मित्रांनो या दोन्ही मध्ये जग डिवाइड झालं. एक साम्यवादाचा पुरस्कार, एक लोकशाही पण भांडवलशाहीचा पुरस्कार. या दरम्यान या दोन्ही खेम्यामध्ये न जाता जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान त्यांनी काय केलं, अलिप्त राहणे काय मान्य केलं, त्याचे स्वीकार केला. म्हणून अलिप्त राष्ट्र गट चळवळ, ज्याला एक नाव आहे इंग्लिशमध्ये नॉन अलायन मूवमेंट, लक्षात ठेवा. याच्यामध्ये घाना, इंडोनेशिया, इजिप्त आणि युगोस्लाविया हा देश सध्या अस्तित्वामध्ये नाही, त्यांचे बायफर्गेशन झाले, बाल्कन स्टेट तयार झाले. हे महत्वाचे व्यक्ती होते. मार्शल टिटो नाव ऐकलं असेल तुम्ही, जवाहरलाल नेहरू असतील, यांचं हे अलिप्तवादी चळवळीमध्ये योगदान आहे. म्हणजे जे कसं डिवाइड झालं, समाजवादी, भांडवलशाही आणि अलिप्तवाद म्हणजे ज्याला आपण नॉन अलाइन्ड, दोन्ही खेम्यामध्ये न जाता याच्यामुळे काय झालं, नाटोची स्थापना झाली, सिटोची स्थापना झाली, सिंटोची स्थापना झाली आणि जग काय झालं, डिवाइड झालं. 1947 लक्षात ठेवा, 1947 ते 1991 पर्यंत USSR ची फाळणी होजेपर्यंत हे शीत युद्ध चालू होतं. याला ब्लड लेस म्हणजे हा काळ होता. प्रत्यक्ष युद्ध झालं नाही, पण काय झालं, युद्धाची पूर्ण तयारी, याच्यामध्ये बिलियन मध्ये खर्च झाला, जग डिवाइड झालं, गट पडले.
याच्यानंतर पुढचा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली? पेसिफिक उत्तर आहे ब्राह्मो समाज, राजाराम मोहन राय. 1828 ला, हात लक्षात ठेवा, 20 ऑगस्ट 1828. कधी? 20 ऑगस्ट 1828 ला राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. इथं वारंवार हा क्वेश्चन येतोय, परंतु तुम्ही त्याचे तत्व पाठ करा. एकेश्वरवादाचा पुरस्कार, काय एकेश्वरवादाचा पुरस्कार, मूर्तीपूजेला विरोध, ह्या गोष्टी काय होत्या? ब्राह्मो समाज संबंधी होत्या. पर्यायामध्ये स्वामी विवेकानंद आहे, रामकृष्ण मिशन, रामकृष्ण मठाची स्थापना, स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज, रवींद्रनाथ टागोर अमार सोनार बंगला, जनगण मन, गीतांजली कादंबरी. आपल्याला एका प्रश्नामधून अनेक उत्तरं मिळू शकतात. पुढचं, मराठा साम्राज्यात सैन्यातील सरदाराला जागीर अनुदानाद्वारे मोबदला जात असो, या प्रणालीला टिंबटिंब असे म्हणतात. बघा, मराठा साम्राज्यामध्ये जे काही सरदार होते त्यांना त्यांच्या कार्याच्या मोबदल्यात जागीर अनुदान दिले जात असे, त्याला काय म्हणतात? मोकासा, चौथ, जागीरदारी, स्मृती. चौथ हा टॅक्स होता, लक्षात ठेवा. काय होता? चौथ हा टॅक्स होता. तर मोकासा हे अनुदान होतं, परंतु लक्षात ठेवा अनुदान हे ब्राह्मणाला दिलं जात होतं, त्यामुळं जागीरदारी याचं उत्तर आहे. काय? जागीरदारी हे उत्तर आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, पुण्यात आर्य महिला समाज कुणी स्थापन केला? 30 नोव्हेंबर, तारीख आहे लक्षात ठेवा, 1882 ला पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना पुणे या ठिकाणी केली. आर्य महिला समाज याची स्थापना पंडित रमाबाईंनी केली, पण रमाबाई रानडे व इतर व्यक्ती या समाजाशी जुळल्या गेल्या, लक्षात ठेवा. महत्वाचं बघा, आणखीन पर्याय वाचल आपण जर वाचले, सावित्रीबाई फुले यांचं योगदान, महिलांची म्हणजे मुलींची पहिली शाळा, बाल हत्या प्रतिबंध गृह, आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर, धोंडू केशव कर्वे यांचं पहिलं महिला विद्यापीठ, महिला आश्रम, महिला विद्यालय, यांचं अनेक त्यांचं कार्य होतं. पुढचं, गुलामगिरी हे पुस्तक टिंबटिंब याने लिहिलं. स्वामी दयानंद सरस्वती यांचं सत्यार्थ प्रकाश, त्यामुळे हे पर्याय नाहीत. केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाज संबंधी होते. R.C. भांडारकर, ज्योतिबा फुले, तर याचं उत्तर आहे ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलं. गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड, सतसार, शिवाजी महाराजांवर पोवाडे हे त्यांचं लेखन आहे. स्वातंत्र्य संघर्ष दरम्यान सातारा मधील काही तरुण नेत्यांनी समांतर शासन स्थापन केले, जे टिंबटिंब वर्षापर्यंत कार्यरत होतं. म्हणजे 1942च्या चले जाव चळवळीच्या दरम्यान भारतामध्ये असे 3 ते 4 ठिकाणी समांतर सरकार स्थापन झाले होते. त्यापैकी महाराष्ट्रातील बघा, सातारा जिल्ह्यातील हे सरकार विचारले. सातारा प्लस इथे एक सांगली पण नाव टाका, म्हणजे तुम्हाला कळलं. सातारा, सांगली या ठिकाणी 1942च्या दरम्यान स्थापन झालं होतं आणि 1946 पर्यंत हे सरकार चालू होतं. किती? 1946 पर्यंत. क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, लक्षात ठेवा, या संबंधित व्यक्ती होते. साताऱ्याचं प्रति सरकार हे खूप दिवस चालू होतं. या ठिकाणी समांतर सरकार होतं. या अनेक गावावर या सरकारचा कब्जा होता. इथं शेवटी असं झालं की सेल्फ गव्हर्नमेंट इथं लागू झालं, परंतु हे सर्वात जास्त काळ चालणारं सरकार म्हणजे 1946 पर्यंत कोणतं? साताऱ्यामधलं समांतर सरकार. संबंधित व्यक्ती विचारलं तर क्रांतिसिंह नाना पाटील, लक्षात ठेवा. यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण आपलं हे विचारू शकतो. यशवंतराव चव्हाण, लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. हे आपला प्रश्न विचारू शकतात. आता जर घटना वाईज जरी काढलं, सुरुवात म्हणलं तर 1942च्या मुवमेंट नंतर, 39चा कालखंड हा पहिला महायुद्धाचा आहे, दुसऱ्या महायुद्धाचा. 47ला स्वातंत्र्याचा भारत स्वातंत्र्य ऍक्ट. खालीलपैकी कोणत्या संघटनांनी भारताच्या लोकांमध्ये, लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणत्या संघटनांनी भारताच्या लोकांमध्ये स्वाभिमान, स्वावलंबित्व प्रेरणा बिंबवण्याचा प्रयत्न केला आणि राष्ट्रीयत्वाला प्रोत्साहन दिलं? संघटना विचारलाय. स्वाभिमान आणि स्वाभिमान, स्वावलंबित्वाचा प्रार्थना समाज, ब्राह्म समाज, आर्य समाज, पुन्हा सार्वजनिक सभा. बघा, स्पेसिफिकली स्वदेशीचा पुरस्कार, स्वावलंबन, स्वदेशी पर्याय आहेत आर्य समाज. आर्य समाज 1875, 10 एप्रिल 1875 मुंबईला या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना पुन्हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती आणि यांनी नारा दिला होता, काय? वेदाकडे चला. कुणाकडे?
बॅक टू वेदास. आणि यांनी काय केलं, लोकांमध्ये, भारताच्या लोकांमध्ये स्वाभिमान, स्वावलंबित्व, प्रेरणा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि राष्ट्रीयत्वाला प्रोत्साहन दिलं गेलं. याच्यानंतर पुढचा, केरळमधील कालडी हे टिंबटिंबचे जन्मस्थान आहे. स्पेसिफिक व्यक्तीचं जन्मस्थान विचारले. पर्याय आहेत आपल्यासमोर, स्वामी विवेकानंद, रमण महर्षी, परमहंस योगानंद, आदि शंकराचार्य. मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचं जन्मस्थान आपलं म्हटलं कलकत्ता येतो. 1863 12 जानेवारी यूथ डेज लक्षात ठेवा, यांचं कलकत्ता आहे. बरोबर आहे, कलकत्ता. परमहंस योगानंद यांचं बघा लक्षात ठेवा गोरखपूर, काय गोरखपूर आहे, गोरखपूर. रमण महर्षी यांचं तिरुची, काय यांचं काय आहे, तिरुची आहे. रमण महर्षी यांचं तिरुची हे तिरुची हे जन्म ठिकाण आहे, तिरुची. आणि आदि शंकराचार्य यांचं कालडी आहे लक्षात ठेवा, केरळमधलं कालडी. हे स्पेसिफिक व्यक्तीला फोकस केलाय, त्यांचं जन्म ठिकाण. इथे क्लू मिळतो आपल्याला, जन्म ठिकाण विचारले तर जन्म वर्ष पण विचारू शकतात, जन्म वर्ष आणि तारीख पण विचारू शकतात, स्पेसिफिक तारीख आणि जन्म मृत्यूचं ठिकाण पण विचारू शकतात आपल्याला. यानंतर पुढचा, भारतीय जनसंघाची स्थापना टिंबटिंब या वर्षी झाली. स्पेसिफिक भारतीय जनसंघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय जनसंघ 1948, 49, 50 आणि 51. भारतीय जनसंघाची स्थापना स्पेसिफिक दिल्ली या ठिकाणी भारतीय जनसंघ. याच्यामध्ये योगदान होतं श्यामाप्रसाद मुखर्जी, बलराज मधोक लक्षात ठेवा, दीनदयाळ उपाध्याय. कोण? बलराज मधोक, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाळ उपाध्याय यांनी स्थापन केलेलं कोणतं? 1950 ला स्थापन झाली होती का 51 ला स्थापन झाली? थोडं लॉजिक लावा, कन्फ्यूज करू शकता आपल्याला. महत्वाचं बघा, ज्याच्यामध्ये योगदान होतं ॲज पर माय नॉलेज 1951 ला जनसंघाची स्थापना. मी परत नावं सांगतो, संबंधित व्यक्ती विचारेल. श्यामाप्रसाद मुखर्जी, बलराम मधोक, दीनदयाळ उपाध्याय. ठिकाण इथं लिहा, दिल्ली या ठिकाणी. आता हे जनसंघ ही 1951 ला 77 पर्यंत. यानंतर जनता पार्टी, काय जनता पार्टी, काँग्रेस, कम्युनिस्ट आणि भारतीय जनसंघ याने मिळून काय केलं, 77 ला जनता पार्टीची स्थापना झाली. आणि जनता पार्टी हे जवळपास 80 पर्यंत होती. कधी? 1977 ते 80. यानंतर काय झालं, 1980 ला भारतीय जनता पार्टी म्हणजे बीजेपीची स्थापना झाली. यावेळेस अटल बिहारी वाजपेयी हे पहिले अध्यक्ष होते. थोडा इतिहास समजून घ्या. भारतीय जनसंघ, नंतर जनता पार्टी आणि नंतर बीजेपी. थोडा क्ल्यू येईल आपल्याला याच्या आयडियामध्ये. स्पेसिफिक बघा पुढचा, इसवी सन 8व्या शतकामध्ये राष्ट्रकुटाचा राजा टिंबटिंबदार एलोराचं कैलास मंदिर, एलोरा टेम्पल 16व्या गुफेमध्ये बघा कृष्णा फर्स्ट यांनी काय केलं होतं, हे एकाश्म दगडामध्ये हे मंदिर बांधलं होतं. 756 ते 775 हा त्यांचा कालखंड आहे. कुणाचा? कृष्णा फर्स्ट लक्षात ठेवा, हा कालखंड आहे. एडी मधली घटना आहे. राष्ट्रकुटाचा राजा कृष्णा फर्स्ट यांनी एकाश्म मंदिर कैलास टेम्पल बांधलं होतं. हम्पी हे दक्षिण भारतातील कोणत्या साम्राज्याचे अवशेष आहे? स्पेसिफिक पल्लव, काकातीया, राष्ट्रकूट, विजयनगर. हम्पी म्हटलं की विजयनगर, हम्पी विजयनगर साम्राज्याची स्थापना 1336 ला हरिहर अँड बुक्का. कोण? हरिहर अँड बुक्का. आणि हे कितीपर्यंत चाललं तर 1646 पर्यंत चाललं. परंतु 1545 ला एक घटना घडते, तिला आपण म्हणतो बॅटल ऑफ तालिकोटा किंवा बनीहाट्टीचं युद्ध. 2-3 राक्षस तांगडी, 3 नाव आहेत त्याला. काय? तालिकोटाचं युद्ध. तालिकोटा हे का फेमस आहे? ज्या बहामनीच्या 5 किंगडम छोटे राज्य झाले होते, बिजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगर निजामशाही, बिदरचे बरीदशाही आणि बरारची इमादशाही, या सगळ्यांनी मिळून लक्षात ठेवा तालिकोटाच्या युद्धामध्ये विजयनगर साम्राज्य यांना काय हरवलं होतं. यावेळेस लक्षात ठेवा, इथं आणखीन एक प्रश्न येतो आपल्याला. विजयनगर साम्राज्यावर राज्य करणारे जे 4 वंश किंवा 4 जे घराणे होते, संगम, सलुव, तुलुव, आर्वेडू. लक्षात ठेवा, संगम, सलुव,
तुलव आरवेडू हा प्रश्न येऊ शकतो. क्रम बी लक्षात ठेवा, असाच क्रम आहे. याच्यानंतर पुढचा महान सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी टिंबटिंब्या वर्षी महाराष्ट्रात सर्वोच्च शासक म्हणून स्वतःला किरीट केलं. कारण सरळ सरळ राज्याभिषेक तारीख विचारले 6 जून 1674 ला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक. यावेळेस लक्षात ठेवा अष्टप्रधान मंडळाची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न, रयतीमध्ये जमिनीचा मालक कोण असतो किंवा रयतवारीमध्ये लक्षात ठेवा रयतवारीमध्ये ही महसुला संबंधीची पद्धत विचारलेली आहे. रयतवारीमध्ये जमिनीचा मालक कोण असतो तर शेतकरी असतो. महलवारी याच्यामध्ये गावाचा प्रमुख महलवारी मालक असतं. आणि तिसरी आहे कायमधारा ज्याला आपण परमानंट सेटलमेंट म्हणतो. रयतवारी, महलवारी, कायमधारा याच्यामध्ये मालक हा जमीनदार असतो. काय जमीनदार. आणि इथं गावचा किंवा महालाचा प्रमुख, गावाचा प्रमुख, याच्यामध्ये शेतकरी. याच्यामुळे स्पेसिफिक समजून घ्या. महालवारी, कायमधारा आणि रयतवारी. ही रयतवारी जी पद्धत होती ही सुरुवातीला मद्रास थॉमस मुनरो आणि कॅप्टन रीड यांनी लागू केली होती. नंतर महाराष्ट्रामध्ये मुंबई प्रांतामध्ये लागू केली एल्फिस्टन यांनी. पुढचा, टिंबटिंब वर्षामध्ये इंग्रज राजाद्वारे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला बॉम्बे देण्यात आलं. आता हा थोडा तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो. टिंबटिंब वर्षामध्ये इंग्रज राजाद्वारे, लक्षात ठेवा इंग्रज जॉर्ज सेकंड यांच्याद्वारे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला बॉम्बे देण्यात आलं. थोडं समजून घ्या. जॉर्ज यांना इंग्रज राजाला हे जे मिळालं होतं, हा इथं पर्याय चुकीचा आहे. उत्तरामध्ये दिले होते तुम्हाला, जर तुम्ही क्वेश्चन बघितलं उत्तर दिलेलं आहे 1661, परंतु हे उत्तर चुकलेलं आहे. मी तुम्हाला करेक्शन कसं सांगतो ते. जॉर्ज सेकंड यांना पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन ब्रेग्जा यांच्यासोबत विवाह केल्यामुळं 1661 ला काय झालं, हे बॉम्बे नावाचं बेट काय दिलं, हुंड्यामध्ये देण्यात आलं. आणि जॉर्ज सेकंड यांनी काय केलं, ईस्ट इंडिया कंपनीला 1668 ला हे बेट काय केलं, भाड्यानं दिलं. कुणाला, ईस्ट इंडिया कंपनीला. आणि ईस्ट इंडिया कंपनीनं सुरत वरून आपलं हेडक्वार्टर 1687 ला मुंबईला हलवलं. म्हणून याचं उत्तर येतं 1668. त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. हे करेक्शन लक्षात राहू द्या. आपण जे पुस्तक रेफर करतात त्याच्यामध्ये प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. 1668 मध्ये इंग्रज राजाद्वारे ईस्ट इंडिया कंपनीला बॉम्बे देण्यात आलं. आता उत्तर येतं 61 जर म्हटलं तर त्यांच्या विवाहामध्ये देण्यात आलं होतं. त्यामुळे हा पर्याय करेक्शन करून घ्या. पुढचं, ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी महाराष्ट्रामधील उत्पीडित लोकांसाठी त्यांनी केलेल्या कामाच्या सन्मानार्थ टिंब त्यांना शीर्षक देण्यात आला. सोप्या भाषेत त्यांना पदवी किंवा टायटल देण्यात आला, उपाधी देण्यात आली. तर महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईच्या जनतेच्या वतीनं लक्षात ठेवा विठ्ठल कृष्णराव वाडेकर, विठ्ठल हा शब्द पाठ करा, कृष्णराव वाडेकर यांनी लक्षात ठेवा 1888 ला मुंबईच्या जनतेच्या वतीनं, तारीख लक्षात ठेवा 11 मे 1888 ला महात्मा ही पदवी दिली. कशा लक्षात ठेवा, उत्पीडित लोकांसाठी त्यांनी केलेल्या कामाच्या बदल्यात. म्हणजे त्यांनी काय केलं, जे कार्य केलं होतं म्हणून त्यांना महात्मा ही पदवी दिली. जमीनदारी यंत्रणा कुणी सुरू केली, एक मागच्या क्वेश्चनवर येऊया आपण. बापू, दीनबंधू, महामानव. लक्षात ठेवा महामानव ह्या पदव्या वेगळ्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, दीनबंधू चित्तरंजन दासला, आणि नेहरूंनी काय केलंय, गांधीजींना बापू हे म्हटलं होतं. ह्या पण पदव्या आपल्याला माहीत असावं. यानंतर पुढचं, जमीनदारी यंत्रणा कुणी सुरू केली. जमीनदारी ब्रिटिश, मुघल, मराठा, फ्रेंच. जमीनदारी यंत्रणा कुणी सुरू केली, याचं उत्तर आहे ब्रिटिशांनी सुरू केली. पुन्हा सुरू केली, ब्रिटिशांनी जमीनदारी यंत्रणा सुरू केली होती. याच्यानंतर पुढचा प्रश्न, बॉम्बे दख्खन प्रदेशामध्ये ब्रिटिशद्वारे सुरू केलेल्या महसूल यंत्रणेला टिंबटिंब म्हणून जाणलं जातं. बघा, बॉम्बे प्रोव्हिन्स, काय बॉम्बे प्रांतामध्ये ब्रिटिशांनी ज्या महसुलाची पद्धत सुरू केली होती त्याचं नाव विचारले. जमीनदारी यंत्रणा, महलवारी यंत्रणा, रयतवारी, कायमधारा. बघा लक्षात ठेवा, कायमधारा येत नाही, ही बंगालमध्ये होती. महलवारी ही यूपी, वेस्टर्न यूपी, पंजाब,
मध्य भारत या ठिकाणी होती आग्रा क्षेत्रामध्ये. आता एकच येतो पर्याय, रयतवारी ही यंत्रणा बॉम्बे. ही रयतवारी 2 ठिकाणी होती. एक सुरुवातीला 1820 लक्षात ठेवा, 20च्या दरम्यान मद्रासमध्ये कॅप्टन रीड आणि थॉमस मुनरो, आणि बॉम्बे या ठिकाणी पुन्हा सुरू केली होती एल्फिस्टन यांचं योगदान होतं. आपल्याला पेसिफिक समजून घ्या. रयतवारीमध्ये महसुलाचा प्रत्यक्ष महसूल हा शेतकरी भरतो. कायमधारामध्ये जमीनदाराकडे शेतकऱ्याला जमा करावं लागते. महलवारीमध्ये गावचा प्रमुख भरतो. त्याच्यामुळे ह्या महसुला संबंधीचा प्रश्न होता. आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न, ब्रिटिश साम्राज्यवादाला समर्थन करण्यासाठी जमीनदारी यंत्रणेचा आधार काय होता? समर्थन करण्यासाठी शोषण, निष्कासन, नियमन आणि विस्तार. थोडा वेगळा प्रश्न विचारलाय. शोषण, नियमन आणि विस्तार लक्षात ठेवा. निष्कासन आणि विस्तार तर सरळ सरळ होतं. साम्राज्यवादाला समर्थन करण्यासाठी जमीनदारी यंत्रणेचा आधार काय होता? एक्सप्लॉयटेशन होतं. मित्रांनो, जेव्हा भारतामध्ये 1793 ला बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धत लागू झाली, कायमधारा महसुलात परमनंट सेटलमेंट, त्यावेळेस ही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण होतं. कसं बघा, दुष्काळ पडायचे, दुष्काळ पडू न पडू जमीनदार काय करायचे, शेतकऱ्याकडून ठरलेल्या तारखेला ठरलेल्या दिवशी काय शेतसारा वसूल करायचे. जर नाही दिला तर शेतून त्यांना बेदखल करायचे. आणि जमीनदारासाठी पण एक पॉलिसी होती, त्याला म्हणायचं आपण सनसेट पॉलिसी. त्याच्यामुळे पण जमीनदाराला ठरलेल्या दिवशी ठरलेल्या तारखेला सरकारकडे महसूल जमा करावा लागत होता. कोणाला? लँडलॉर्डला. लक्षात ठेवा. आणि यामुळे काय झालं, हे लँडलॉर्ड शेतकऱ्याचं काय करायचे, शोषण करायचं. यामुळे शेतकरी वेळेत भरण्यासाठी कर्ज घेत असे, यातून काय झाला, तो कर्ज बाजारी झाला. आणि याच्या नंतर या सगळ्याचं रूपांतर 1857च्या महान उठावामध्ये होतं. बघा, आपण हे सिरीज कंटिन्यू करतोय. PYQ सिरीज आहे, याचा आपल्याला नक्कीच फायदा होतोय. मित्रांनो, याचं एक्झामच्या दृष्टीने पाहता या PYQचं एकच महत्व आहे, एकतर मागचे प्रश्न समजतात, उत्तरामध्ये काही करेक्शन असेल त्याचा फायदा होतो. दुसरं, ही जी सराउंडिंग एखाद्या क्वेश्चनची जी माहिती असते याच्यामुळं भविष्यामध्ये रिलेटेड जर क्वेश्चन आला किंवा क्वेश्चन रिपीट झाला तर आपला क्वेश्चन जाणार नाही. आणि शक्यतो लक्षात ठेवा, सराउंडिंग माहितीमुळे आपल्याला आपला बेस हा खूप चांगला होतो. चला, आपला प्रश्न आहे आजचा, बॉम्बे येथे आर्य समाज स्थापना कुणी केली? आर्य समाजाचे संस्थापक, प्रश्न रिपीट होतोय. आता कुणी केली, इथं मी सराउंडिंग माहितीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतो, केव्हा केली, डेट काय, तारीख काय होती, आणि त्यांचं संबंधित उद्दिष्ट काय होतं, आणि त्याचं हेडक्वार्टर कुठं होतं. एवढाच मी एक सराउंडिंग माहिती सांगतो एकाच प्रश्नाची. बघा, आता आर्य समाज म्हटलं की स्वामी दयानंद सरस्वती, वर्ष येतं, तारीख येते बघा 10 एप्रिल 1875. बरोबर आहे. बघा, केव्हा केली, 1875 ला. डेट विचारली 10 एप्रिल. आता कुठं केली, हेडक्वार्टर लक्षात ठेवा, मुंबई या ठिकाणी केली. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला स्वामी दयानंद सरस्वती. बरोबर आहे. ठिकाण मिळालं बॉम्बे. आता उद्दिष्ट काय होतं, यांचा नारा काय होता, कुणाचा, आर्य समाजाचे जे संस्थापक ते स्वामी दयानंद सरस्वती यांचा नारा काय होता, हा प्रश्न लक्षात ठेवा. त्यांची घोषणा किंवा नारा काय नारा होता, वेदाकडे चला, वेदाकडे चला, बॅक टू वेदाज, बॅक टू वेदाज हे त्यांची घोषणा होती. संबंधित पुस्तक कोणतं होतं, सत्यार्थ प्रकाश. संबंधित व्यक्ती विचारलं, लाला हंसराज, लाला लजपत राय. आपले हे प्रश्न नक्की येणार आहेत. हेडक्वार्टर मुंबई नंतर लाहोरला शिफ्ट झालं, हे पण लक्षात ठेवा. यानंतर याचे 2 गट पडले, कॉलेज गट आणि गुरुकुल गट. आपल्याला हे रेग्युलर लेक्चर मध्ये मिळून जाईल. पुढचा प्रश्न, इसवी सन, बघा, स्पेसिफिकली खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर म्हणजे 11व्या-12व्या शतकासंबंधीचा हा प्रश्न आहे. कोपेश्वर येथे कोणतं मंदिर, खिद्रापूर येथे कोपेश्वर मंदिर कोणत्या स्टाईल मध्ये आहे? हे महादेवाचं मंदिर आहे. कशाचं? महादेवाचं मंदिर. लक्षात ठेवा, महादेवाचं टेम्पल 11व्या-12व्या शतकासंबंधीचा हा प्रश्न आहे. स्पेसिफिकली मंदिर शैली विचारला प्रश्न आहे. मंदिर स्टाईल अनुषंगाने नागर, शिलाहार, द्रविडियन, इंडो आर्यन. काय? नागर, शिलाहार, द्रविडियन आणि इंडो आर्यन. आपल्या समोर 4 पर्याय आहेत, नागर शैली, द्रविड शैली, इंडो आर्यन शैली, शिलाहार शैली. तर उत्तर आहे शिलाहार शैली. काय उत्तर आहे? शिलाहार शैली हे याचं उत्तर आहे. याच्यानंतर बघा, लक्षात ठेवा, थोडा कोपेश्वर मंदिर, थोडा प्रश्न वेगळा विचारलाय. कोपेश्वर येथील महादेव मंदिर शिलाहार स्टाईल विचारले.
11वे 12वे शतक विचारले, स्पेसिफिकली वास्तुकलेला अनुसार विचारला प्रश्न आहे. असाच प्रश्न कैलास टेम्पल विचारलेला आहे. त्याचप्रमाणे आता इतर शासनकर्त्याच्या काळामध्ये जे काही मंदिराचा जीर्णोद्धार केला असेल किंवा मंदिर बांधकाम झालं असेल त्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न, आता मंदिराच्या 3च प्रकार आहेत, नागर स्टाईल, द्रविड स्टाईल आणि बेसर स्टाईल. तर आता हे शिलाहार आणि इंडो आर्यन मित्रांनो हे थोडं समजून घ्या. मंदिर मध्ययुगामध्ये मंदिराचे 3 प्रकार होते, बरोबर आहे. आपल्याला पहिलं नागर स्टाईलचं मंदिर कोणतं, पहिलं द्रविड स्टाईलचं मंदिर कोणतं आणि बेसर स्टाईल कुठं आहे, तर हे पण आपला प्रश्न येऊ शकतात. थोडं क्वेश्चन मार्क करा. आपलं जेव्हा इतिहासाचं लेक्चर सिरीज सुरू होईल यावेळेस मंदिर शैलीमध्ये आपण हे नक्की कव्हर करूया. आता ही जी उपशैली आहे कोणती, शिलाहार शैली, हे नंतर महाडपंथी मंदिर शैली, ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. पुढचा, ब्रिटिश संसदेचे सदस्य होणारे पहिले भारतीय व्यक्ती. मित्रांनो भारतावर जवळपास 150 वर्ष ज्यांनी राज्य केलं, कोण, ब्रिटिशांनी, त्यांची कंपनीचं नाव ईस्ट इंडिया कंपनी. या ब्रिटिश पार्लमेंटचे, लक्षात ठेवा, ब्रिटिश संसदेचे सदस्य होणारे खालीलपैकी व्यक्ती कोण, WC बॅनर्जी, बाळ गंगाधर टिळक, दादाभाई नौरोजी, लाला लजपत राय. मित्रांनो जर आपल्याला हा प्रश्नाचं उत्तर थोडं स्पेसिफिकली अभ्यास असेल तर आपण याचं उत्तर देऊ शकतो, नाही तर आपला हा प्रश्न 100% चुकू शकतो. बघा ब्रिटिश संसदेचे 2 सभागृह आहेत, एक हाऊस ऑफ कॉमन्स, काय हाऊस ऑफ कॉमन्स, आणि दुसरा आहे हाऊस ऑफ लॉर्ड. हे उच्च, लक्षात ठेवा, हे वरिष्ठ सभागृह, हे कनिष्ठ सभागृह आहे. या कनिष्ठ सभागृहाचे सदस्य कोण होते, दादाभाई नौरोजी होते. काय, दादाभाई नौरोजी हे लिबरल पार्टी तर्फे, कोण्या, लिबरल पार्टी तर्फे लंडन, सेंट्रल लंडन, ज्याला आपण मध्य लंडन मधला एक मतदारसंघ आहे फिन्सबरी, काय, फिन्सबरी मतदारसंघातून ते निवडून गेले होते. कधी, 1892 ते 95च्या दरम्यान. स्पेसिफिक लक्षात ठेवा, या कालखंडामध्ये दादाभाई नौरोजी हे फिन्सबरी मतदारसंघ लेबर पार्टीचे उमेदवार म्हणून हाऊस ऑफ कॉमन मध्ये निवडून गेले होते, म्हणून ते पहिले भारतीय सदस्य होते. ही सराउंडिंग माहितीचा फायदा असतो मित्रांनो. उद्या जर विचारलं त्यांचा कोणत्या पार्टीतर्फे गेले होते, लिबरल पार्टी. आणि जर मतदारसंघ जर विचारला, फिन्सबरी, लक्षात ठेवा, काय, फिन्सबरी सेंट्रल हा लंडन मधला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून कधी गेले होते, 1892 ते 95 हा त्यांचा कालखंड आहे. आता जे बाकीचे पर्याय आहेत, WC बॅनर्जी, हे बघा, व्यामेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. बाळ गंगाधर टिळक आणि ब्रिटिशांचं कधी जमले का नाही, सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का, हाच अग्रलेख होता. चापेकर बंधूंनी या टिळकांची प्रेरणा घेऊन काय अग्रलेखाची हत्या केली असा आरोप आहे, बरोबर आहे. लालजपत राय जहाल नेते होते. त्यामुळं दादाभाई नौरोजी यांचं कार्य भारत आणि भारताबाहेर खूप मोठं आहे. त्याच्यानंतर पुढचा, करमाळा येथील कमला भवानी मंदिर सत्ताधीशाकडून बांधले गेले. खालीलपैकी कुण करमाळा येथील कमला भवानी मंदिर बांधलं गेलं, स्पेसिफिकली रावराजे निंबाळकर याचं उत्तर आहे. रावराजे निंबाळकर यांनी हे मंदिर बांधलं गेलं. बघा, राजे निंबाळकर व जानोजी निंबाळकर यांनी ह्या मंदिराचं बांधकाम 1727 ते 31 दरम्यान केलं होतं. कधी, 1727 ते 30-31च्या दरम्यान हे बांधकाम केलं होतं. याच्यामध्ये बघा, करमाळा मधलं हे भवानी मंदिर आहे. आता कोपेश्वरचं महादेव मंदिर विचारलं होतं, तसंच हे पण मंदिर विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणी कोंढाणा किल्ल्याला सिंहगड असं पुनर्निर्मित केलं. कोंढाणा जो किल्ला होता पुण्याजवळचा, याची घटना 1670 संबंधीचा आहे. या ठिकाणी तानाजी मालुसरे, बघा आपल्या सगळ्यांना हा इतिहास माहित आहे, मालुसरे यांचं बलिदान विसरू शकत नाहीत आपण. तानाजी मालुसरे यांनी काय केलं होतं, कोंढाणा किल्ला हा सर केला होता, परंतु त्यांचं लक्षात ठेवा त्याच्यामध्ये त्यांना वीरमरण आलं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा गड आला पण सिंह गेला, म्हणून सिंहगड हे कोंढाण्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. तारीख जर माहीत असेल आपला 1670, तर बाकीचे पर्याय पण रूल आउट होऊ शकतात. कारण 2च आपल्याला इथं कन्फ्यूज करू शकतो, हे 2 पर्याय, बाकीचे पर्याय रूल आउट होऊ शकतात. याच्यानंतर पुढचं, पोर्तुगीजाद्वारे खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला कलाबे द टाना असं म्हटलेलं आहे. स्पेसिफिकली कलाबे द टाना हे कोणत्या शहराला म्हटलेलं आहे, थोडं उत्तर थोडं व्यवस्थितपणे समजून घ्या. पोर्तुगीज नाव आहे कलाबे
कलाबे दे टाना लक्षात ठेवा. हे पोर्तुगीज नाव आहे. कोणत्या शहराला म्हटलेलं आहे किंवा कलाबे डी थाना, कलाबे डी ताना किंवा ताना हे कोणत्या शहराला म्हटलेलं आहे? नागपूर, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिक. पोर्तुगीजांनी कोणत्या शहराला नाव दिले? पोर्तुगीज स्टाईलचं नाव आहे. उत्तर आहे ठाणे. बरोबर आहे. 1534 ते 1739 पर्यंत, 1534 ते 1739 पर्यंत पोर्तुगीजांची कलाबे द ठाणा म्हणजे ठाणे यावर काय होती? सत्ता होती. लक्षात राहू द्या. त्याच्यामुळे त्यांनी ठाण्याला नाव दिलेलं आहे. नागपूर येऊ शकत नाही, औरंगाबाद येऊ शकत नाही, एकतर नाशिक आलं असतं किंवा ठाणे आलं असतं, परंतु लक्षात ठेवा याचं उत्तर ठाणे आहे. गोव्यावर, दादरा नगर हवेली, दीव दमणवर 1961 पर्यंत ज्यांची सत्ता होती असं म्हणजे पोर्तुगीज. लक्षात ठेवा. सगळ्यात अगोदर परकीय कंपनी, युरोपियन कंपनी भारतात कोणती आली होती? पोर्तुगीज. वर्तमान नाशिक जिल्ह्याला मुघल कालावधी दरम्यान टिंबटिंब म्हणून ओळखले जात होते. त्रिकंटक, नवाशिक, गुलशनाबाद जनस्थान गुलशनाबाद. सत्ता कुणाची आहे? मुघलांची. मुघलांचा कालखंड 1526 लक्षात ठेवा ते 1707 हा मुघलांचा आणि लेटर मुघल 1707 ते 1857 पर्यंत. लक्षात ठेवा. म्हणजे हा कालखंड आहे मुघलांचा. आणि नाशिक शहराला काय म्हटलं जात होतं? तर गुलशनाबाद. असंच अंबाजोगाई शहरावर पण प्रश्न येऊ शकतो. बघा पाठ्यपुस्तक मध्ये त्याचा उल्लेख आहे. अंबाजोगाईला काय म्हणत होते? उस्मानाबादला काय म्हणत होते? औरंगाबादला काय म्हणत होते? असे नावं, प्राचीन नावं पण विचारू शकतात. पुढचा प्रश्न, टिंबटिंब वर्षामध्ये सोलापूर नगर परिषद ही नगर परिषदेच्या इमारतीवर राष्ट्रीय झेंडा फडकणारी भारतातील पहिली नगर परिषद. म्हणजे बघा टिंबटिंब वर्षामध्ये घटना विचारल्यात 1930, 1912, 1950, 1935. स्पेसिफिकली हा 1930 संबंधीचा सविनय कायदेभंग चळवळी संबंधीचा प्रश्न आहे. बघा काय आहे, सोलापूरची जी नगर परिषद होती यांनी काय केलं? ठराव पास केला आणि राष्ट्रीय झेंडा फडकविण्याचा मान सोलापूर नगर परिषदेला मिळाला 1930 ला. मित्रांनो इथं आणखीन एक महत्वाची घटना, सोलापूर नगर परिषद हा जो ठराव पास झाला यावेळेस गांधीजींना अटक झाल्यानंतर भारतामध्ये एकमेव असं ठिकाण होतं सोलापूर. या ठिकाणी ब्रिटिशांना एवढं आंदोलन तीव्र होतं की 1930च्या सविनय कायदेभंग आंदोलनाच्या वेळी भारतामध्ये फक्त सोलापूरमध्ये मार्शल लॉ लागू करायला लागला होता. एवढं तीव्र आंदोलन होतं. काय? मार्शल लॉ. यावेळेस लक्षात ठेवा श्रीनिवास सारडा, कुर्बान हुसेन, मलप्पा धनशेट्टी यांचं योगदान आहे. यांना शेवटी फाशी दिली गेली ब्रिटिशांनी. फाशी दिली गेली म्हणून हुतात्मा दिन पण सोलापूरमध्ये साजरा करतात. याच्यानंतर पुढचं शनिवारवाडा लक्षात ठेवा महाल हे खालीलपैकी कोणत्या पेशव्याद्वारे बांधला गेला? शनिवारवाडा स्पेसिफिकली व्यक्तीला अनुसरून विचारला प्रश्न आहे. बाजीराव फर्स्ट यांनी बांधला गेला. कुण? बाजीराव फर्स्ट. आता बाजीराव फर्स्ट यांचा कालखंड 1720 ते 40च्या दरम्यान हा त्यांचा कालखंड आहे. त्यामुळं बाजीराव फर्स्ट यांनी हा शनिवारवाडा बांधला गेला. ही वास्तू कुठं आहे? शहर कोणतं? पुणे. आता मला परत सांगायचंय कोणत्या पेशव्याने बांधला? बाजीराव फर्स्ट यांनी बांधला. मग पेशव्यांची पहिली राजधानी कोणती? पेशव्यांची दुसरी राजधानी कोणती? बघा पुणे हे त्यांची राजधानी होती. कुणी पुणे राजधानी बनवली? याच्या अगोदर कोणतं शहर राजधानी होते? हा पण प्रश्न येऊ शकतो. आणि पुण्यावर युनियन जॅक कोणाच्या काळामध्ये फडकला गेला? आणि पेशव्यांचं म्हणजे पुण्याचा सभोवताली प्रदेश म्हणजे पेशवाई मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलय झाला. ही घटना पण लक्षात माहीत राहावं. 1818 ला युनियन झाक कुठं? शनिवारवाड्यावर फडकला गेला. आणि शेवटचा पेशवा कोण? हा पण प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर पुढचा पुण्याचा लाल महल हा शहाजी भोसले यांच्या टिंबटिंब साली स्थापित करण्यात आला. लाल महला संबंधी प्रश्न आहे. शहाजी भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील. लक्षात ठेवा शहाजी भोसले यांच्या संबंधीचा प्रश्न आहे. चला महत्वाचा प्रश्न विचारलाय. कधी स्थापित करण्यात आला? तर 1630 याचं उत्तर आहे. कधी? 1630 या वेळी स्थापित करण्यात आला. पर्याय बघा 1700 नाही. शहाजी भोसले यांचा कालखंड येतो का? नाही येत. म्हणजे स्पेसिफिकली आपल्याला जर डेट किंवा वर्ष जर पाठ असतील तर ह्या पण गोष्टी आपल्याला क्लिअर करता येतात. पुढचा प्रश्न, टिंबटिंब वर्षामध्ये ब्रिटिशांनी पेशव्याकडून नाशिक प्रदेश हस्तांतरित केला. टिंबटिंब वर्ष विचारले ब्रिटिशांनी. पेशव्याकडून कोणता? नाशिक. स्पेसिफिक नाशिक प्रदेश हस्तांतरित केला किंवा ताब्यात घेतला. वर्ष विचारले 1818 मध्ये.
पुन्हा ब्रिटिशांनी पेशव्याकडून 1818 हा टर्निंग पॉइंट का? आंग्ल मराठा वार, आंग्ल मराठा युद्ध तिसरे. कोणतं? तिसरं युद्ध कधी झालं होतं? 1817-18 झालं होतं. यावेळेस लक्षात ठेवा नाशिक हा प्रदेश ब्रिटिशांनी पेशव्याकडून हस्तांतरित केला. ह्या घटना का येऊ शकत नाहीत? कुठेतरी टर्निंग पॉइंट आहे. ठीक आहे. याच्यामुळं पुढचा प्रश्न, कोणत्या सत्ताधीशांच्या खाली नाशिक प्रदेश हा सातवाहन साम्राज्यामध्ये जोडला गेला होता? कोणत्या सत्ताधीशाच्या? सातवाहनाचा कोणता राजा होता ज्यांनी नाशिक साम्राज्यामध्ये जोडलं गेलं सातवाहन सत्तेमध्ये? तर त्याचं उत्तर आहे कृष्णा. लक्षात ठेवा हे उत्तर स्पेसिफिकली व्यक्तीला फोकस करून विचारले. सिमुक, सतकर्णी, पुलमाऊ, पुलमावी किंवा पुलमाऊ. तर उत्तर आहे कृष्णा यांच्या कारकिर्दीमध्ये जोडला गेला. पुढचा, पवनार येथील परमधाम आश्रम टिंबटिंबद्वारे स्थापित केलं. आचार्य विनोबा भावे. थोडा मला पवनार करा. पवनार येथील परमधाम आश्रम टिंबटिंबद्वारे स्थापित केलं गेलं. आचार्य विनोबा भावे, पवनार. लक्षात ठेवा ठिकाण वर्धा. आचार्य विनोबा भावे म्हणल्या डोळ्यासमोर काय येतं? भूदान चळवळ, त्याच्या अगोदर वैयक्तिक सत्याग्रह यांचं योगदान खूप मोठं आहे. याच्यानंतर 1942च्या आंदोलनामध्ये, 1930च्या आंदोलनामध्ये यांचं योगदान खूप मोठं आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न, भूदान चळवळीचे संस्थापक बघा आला, आताच बोललो तुम्ही, आचार्य विनोबा भावे. थोडं समजून घ्या. 1951 मध्ये पोचमपल्ली नालगोंडा डिस्ट्रिक्ट आजचं तेलंगणा या ठिकाणी 1951 ला आचार्य विनोबा भावेने गांधींच्या विचारधारेच्या आधारे, लक्षात ठेवा, समाजामध्ये जी विषमता होती, जमीनदार आणि गरीब भूमिहीन, लक्षात ठेवा, यांनी आव्हान केलं आणि एक चळवळ सुरू केली. काय? भूदान चळवळ. यावेळेस RV रेड्डी नावाच्या व्यक्तीनं काय केलं? 100 एकर जमीन कधी दिली? 1951 ला. त्यानंतर त्यांनी परत 800 एकर जमीन दिली. जवळपास 1000 एकर त्यांचं योगदान आहे. कुणाचं? RV रेड्डी यांचं. आणि भूदान चळवळ दक्षिण भारताबरोबरच, लक्षात ठेवा, उत्तर भारतामध्ये पण ही काय झाली? प्रसिद्ध झाली आणि मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. पुढं, काळाराम मंदिरात दलितांच्या प्रवेशासाठी नाशिक सत्याग्रह टिंबटिंब यांनी सुरू केला. काळाराम मंदिरात दलितांच्या प्रवेशासाठी नाशिक सत्याग्रह टिंबटिंब साली, वर्ष विचारले स्पेसिफिक. काळाराम मंदिर कुठलं? नाशिक. काळाराम मंदिर नाशिक. का आहे मंदिर प्रवेश सत्याग्रह? मित्रांनो, मंदिर प्रवेश सत्याग्रह हे आंदोलन भारतामध्ये प्रवेश सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधित आंदोलन होतं. 1927 ला बाबासाहेबांनी विचार मांडले. 1928 ला अंबाबाई मंदिर अमरावती, 1929 ला पर्वती मंदिर पुणे आणि 1930 पासून काळाराम मंदिर 1930-32, लक्षात ठेवा. त्यामुळे 1930 पासून काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह ह्या आपल्या स्पेसिफिक गोष्टी लक्षात राहू द्या. ठीक आहे. 30 हे जे आंदोलन होतं 1934 पर्यंत चालू होतं. दादासाहेब गायकवाड यांचं आणि बाबासाहेब आंबेडकर, लक्षात, गायकवाड, दादासाहेब गायकवाडांचे योगदान पण खूप महत्वाचं आहे. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह यावेळेस आपला आणखीन एक प्रश्न येऊ शकतो. तत्कालीन त्यावेळेसचे नाशिक जिल्ह्याचे कलेक्टर कोण होते यांच्यावर पण प्रश्न येऊ शकतो, कारण का त्यावेळेस त्यांचे जे आदेश होते हे पण महत्वाचे होते. पुढचा प्रश्न, होम रूल लीगची स्थापना टिंबटिंब यांनी केली. मित्रांनो, होम रूल लीगची स्थापना यांनी केली, ॲनी बेझंटनं केली, बाळ गंगाधर टिळक यांनी केली. त्याच्यामुळे आपल्याला 2 इथं उत्तर मिळतात. थोडं करेक्शन करून घ्या. इथं मी पर्याय बदलतो आणि असं पर्याय तो बघा, पर्यायामध्ये त्याला आपण अ, ब, क आणि ड करूया, जेणेकरून आपल्याला लक्षात येतील. उत्तर आहे अ आणि ब. ठीक आहे. दुसरा अ, ब, क. तिसरा ब, क आणि चौथा सर्व. त्याच्यामुळे आपल्याला आता उत्तर देता येईल अ आणि ब हे उत्तर होतं. कारण का होम रूल ही दोघांनी सुरू केली होती. एप्रिल 1916 ला बेळगाव, मध्य भारत, धारवाड, कारवार क्षेत्र, विदर्भामधलं हे बाळ गंगाधर टिळकांनी आणि ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर मध्ये सुरू केली होती. फक्त टिळकांकडे मुंबई हा प्रांत नव्हता आणि बाकीच्या ठिकाणी ॲनी बेझंट यांनी. म्हणून होम रूल लीगचं उत्तर काय येईल? बाळ गंगाधर टिळक आणि ॲनी बेझंट. होम रूल म्हणजे भारतीयांना स्वशासन, स्वराज्य स्थापन करणे हा उद्देश होता. याच्यामुळं ही 1916 ची घटना आहे. 2 होम रूल होत्या. सप्टेंबर मध्ये 1916 ला ॲनी बेझंट यांनी सुरू केली होती आणि एप्रिल मध्ये टिळकांनी, आणि ह्याच वर्षी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मिळणार अशी घोषणा टिळकांनी केली होती. पुढचा बघा प्रश्न, टिंबटिंब साली आचार्य विनोबा भावे यांनी
पवनार येथे आश्रम स्थापन केलं. पवनार वाले पवनार लक्षात ठेवा, पवनार वर्धा जिल्ह्यामधले हे ठिकाण आहे. वर्ष विचारलेलं आहे. पवनार या ठिकाणी आश्रम कधी स्थापन केलं? 1934. 1934 ला पवनार येथे आश्रम स्थापन केलं होतं. कुण? आचार्य विनोबा भावे यांनी. कोणत्या मराठा राज्याच्या दरबारातील कवीने शिवभारत या विलासपूर्ण महाकाव्याची रचना केली? शिवभारत कवीने छत्रपती शाहू मालोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या मराठा राज्य दरबारात? लक्षात ठेवा, प्रश्न विचारलाय कुणाच्या दरबारामध्ये? कवीने शिवभारत या वीरसपूर्ण महाकाव्याची किंवा विरसपूर्ण महाकाव्याची रचना केली तर छत्रपती शिवाजी महाराज लक्षात ठेवा यांच्या दरबारामध्ये. पुढचा प्रश्न, 1932 मध्ये नाशिक मधील अश्वनेश करण्यासाठी टिंबटिंबने मंदिर आयोजित केली होती. परत रिपीट झाला प्रश्न. याचं सरळ सरळ उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय उत्तर आहे? बाबासाहेब आंबेडकर याचं उत्तर आहे. परंतु आपल्या जेव्हा आपण एखादं पुस्तक रेफर करतो तर काही पुस्तकामध्ये चुकून याचं बाबासाहेब शिंदे दिले, त्यामुळे चूक करा. 1932 म्हणल्यामुळे ज्योतिराव फुले हा पर्याय येऊ शकत नाही, कारण 1890 त्यांचं निधन झालेलं आहे. त्यामुळे थोडं आपल्याला अॅनालिटिकल करावं लागेल. विनोबा भावे यांचं योगदान वैयक्तिक सत्याग्रह 1930 1942 आंदोलन आणि भूदान चळवळ, त्यामुळे आंबेडकरांचं मंदिर प्रवेश संबंधी योगदान आहे. याच्यानंतर पुढचं, खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत? लोकनायक बघा, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, BC रॉय, राम मनोहर लोहिया. डॉक्टर राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण. मित्रांनो, या दोघांचं योगदान संपूर्ण क्रांती, जयप्रकाश नारायणचा नारा होता टोटल रिव्होल्यूशन, संपूर्ण क्रांती, या नाऱ्यासंबंधी हे दोन व्यक्तिमत्व होते. परंतु जयप्रकाश नारायणची जी घोषणा होती काय संपूर्ण क्रांतीची, तर उत्तर आहे जयप्रकाश नारायण. खालीलपैकी कोण लोकनायक म्हणून ओळखला जातो? जयप्रकाश नारायण. यांना आणीबाणीच्या काळामध्ये शिक्षा पण झाली होती. कोणाला? जयप्रकाश नारायण यांना. आणि जयप्रकाश नारायण यांचं स्वातंत्र्य उत्तर भारतामध्ये खूप मोठं योगदान आहे. हा व्यक्तिमत्वाला इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखं, आफ्टर इंडिपेंडन्स त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे. त्यांना एक प्रश्न नक्की विचारू शकतात. एक तर आणीबाणीमध्ये त्यांना जेल झाली होती आणि त्यांची घोषणा संपूर्ण क्रांती ही लक्षात, टोटल रिव्होल्यूशन संपूर्ण क्रांती ही घोषणा लक्षात ठेवा. जयप्रकाश, त्यांना लोकनायक म्हणून ओळखले जातात. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कोठे झाली? पेसिफिक शहर विचारले, त्यावेळेसचं बॉम्बे, आजचं मुंबई. 8 ऑगस्ट तारीख पाठ करा. 1942 ला घोषणा कोण केली? महात्मा गांधीजींनी केली. महात्मा गांधीजींनी बघा ही घोषणा मुंबईला. कोठे केली? मुंबईमध्ये. ठिकाणाचं नाव विचारलं, त्यावेळेचं ग्वालिया टँक, आजचं आझाद मैदान. आझाद मैदान हे लक्षात ठेवा, त्यावेळेचं ग्वालिया टँक मैदान. ठीक आहे, ग्वालिया टँक मैदान किंवा आझाद मैदान मुंबई या ठिकाणी. याच्यानंतर पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या सत्तेदरम्यान लक्षात ठेवा टिंबटिंब हे मराठा साम्राज्याचे वित्त सामान्य प्रशासन हाताळणारे अत्यंत महत्वाचे व्यक्ती होते. म्हणजे वित्त मंत्री विचारले, मुजुमदार, वाकणी, सेनापती, पेशवा. स्पेसिफिकली व्यक्तीला फोकस करून विचारला प्रश्न. वित्त व सामान्य प्रशासन हाताळणारे, वित्त व सामान्य प्रशासन हाताळणारं व्यक्तिमत्व कोण होतं? तर सामान्य प्रशासन म्हटल्यामुळं उत्तर पेशवा येतं. यांना सरनौबत, सेनापती, वाकणवीस हे उत्तर येत नाही. मुजुमदार पण हे उत्तर येत नाही, लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न, कोल्हापूर मधील खिद्रापूर मंदिर 11व्या शतकात 11व्या 13व्या शतकात कुणी बांधलं? हा प्रश्न रिपीट होतोय. शिलाहारा. शिलाहारा यांनी हे मंदिर कृष्णा नदीच्या काठी, लक्षात ठेवा. नदी विचारलं तर नदी कोणती होती? कृष्णा नदीच्या काठी हे 11व्या ते 13व्या शतकाच्या दरम्यान बांधलं गेलेलं हे मंदिर होतं. याच्यानंतर पुढचं महत्वाचं बघा, याला कोपेश्वर मंदिर पण म्हणतात. काय म्हणतात? कोपेश्वर मंदिर. मागच्या क्वेश्चनला मी वापस येतो. इथं विचारले हाताळणारा अत्यंत महत्वाचा मंत्री, परंतु लक्षात ठेवा हा प्रश्न हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळासंबंधी प्रश्न आहे. 6 जून 1974 जेव्हा महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं होतं, 8 मंत्री होते. किती मंत्री होते? 8 मंत्री होते. यांना अनुसरून विचारलेला हा प्रश्न आहे. 1 2 3 4 हे लक्षात ठेवा. आपल्याला हे 8ही मंत्री आणि त्यांचं कार्य आणि संबंधित पहिला व्यक्ती जर पाठ असेल, आता जर पहिला पेशवा विचारलं तर याचं आपलं उत्तर देता आलं पाहिजे. मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. लक्षात ठेवा ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे, कारण का प्रश्न माझाही चुकू शकतो बोलण्याच्या ओघामध्ये. आपल्याला ह्या गोष्टी स्पेसिफिक महाराष्ट्राच्या इतिहासाला अनुसरून विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे करेक्शन बी करून घ्या आणि रिव्हिजन पण करून घ्या. अष्टप्रधानावर प्रश्न नक्की येणार म्हणजे येणार. पुढं
हे झाला आपला प्रश्न. आदिलशहा राजवंशाच्या सदस्यांनी टिंबटिंब किल्ला बांधला. म्हणजे आदिलशहा या राजवंशाने सोलापूरमध्ये कोणता किल्ला बांधला? बघा, टिंबटिंब या राजाने किंवा सुलतानाने कोणता किल्ला बांधला? युसुफ आदिलशहा. पर्याय आहेत इब्राहिम आदिलशहा, अली आदिलशहा, मोहम्मद आदिलशहा. तर उत्तर आहे अली आदिलशहा यांनी काय केलं? सोलापूरमध्ये किल्ला बांधला. पुढचा आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न, 1940 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठा पेशव्याने टिंबटिंब म्हणून यशस्वी झाला. बघा, बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठाचा म्हणजे पेशवा म्हणून टिंबटिंब यशस्वी झाले. कुणाची नियुक्ती झाली? बाळाजी बाजीराव सदाशिवराव, बाळाजी विश्वनाथ, महादेवराव. लक्षात ठेवा, हे 1713 ते 20च्या दरम्यान होते. बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे होते. महादेवराव, सदाशिवराव, बाळाजी बाजीराव. ऍक्च्युली उत्तर हे येतं. घटना कधी? 1740ची आहे. 1740 ते 61च्या दरम्यान बाळाजी बाजीराव हे पेशवे होते. याच काळामध्ये दरम्यान पानिपतचं पहिलं युद्ध झालं होतं. सदाशिवराव आणि महादेवराव हे उत्तर येऊ शकत नाही. 40ला ते पेशवे नव्हते. त्यामुळे लक्षात ठेवा, ह्या विश्लेषणचा आपल्याला एकच फायदा होतो, आपण अनालिटिकल करतो. म्हणजे जर कालखंड माहित असेल, पहिले पेशवे, बाजीराव फर्स्ट हे दुसरे पेशवे. लक्षात ठेवा, बाजीराव फर्स्ट दुसरे पेशवे. 1720 ते 40 हा त्यांचा कालखंड आहे. बघा, आणि 40 ते 61 बाळाजी बाजीरावांचा कालखंड आहे. त्यानंतर माधवराव, थोरले माधवराव येतात 61 ते 72 दरम्यान. 72 ते 73 नारायणराव, नंतर सवय माधवराव आणि नंतर बाजीराव द्वितीय. हा क्रम आहे पेशवाईचा. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, हे आपलं PYQचं सिरीज असंच कंटिन्यू चालू राहील. फक्त लक्षात ठेवा, तुम्ही नवीन असाल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आमचं बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण का आपल्याला अशाच प्रकारची इतर विषयाचं आणि माझं पण हे PYQ सिरीजचं विथ डिस्कशनचे व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.